सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आहे मंगळवार, तर सर्वांनी श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ आवर्जून करावा. मंगळवारी ज्यांना शक्य नाही त्यांनी शुक्रवारी दुर्गाष्टमीला करावा, पंचमीला करावा. तर आज आपण पाहणार आहोत की उद्या आमलकी एकादशी आहे. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष अशा महिन्यातील दोन्ही पक्षात एकादशी पडत असतात. तर या दिवशी कोणत्या सेवा उपासना कराव्यात याबद्दल मी पूर्वीही माहिती टाकलेली आहे. अनेक व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तुम्ही नक्की चेक करा. तर आज आपण पाहणार आहोत की जर आपल्याला प्रखर पितृदोष असेल तर या प्रखर पितृदोषावरती काय सेवा आपल्याला गुरुमाऊलींनी केंद्रात सांगितलेली आहे आणि या सेवेचा अनेक जणांना फायदा झालेला आहे. तर त्याच सेवेबद्दल बोलणार आहोत आपण. तर सेवा काय आहे तेही सांगते मी उद्या. आणि उद्या आमलकी एकादशी आहे, तर सर्वांनी ही सेवा आवर्जून रुजू करावी. महिन्यातील एका तरी एकादशीला या ग्रंथाचं आपल्या घरात वाचन झालंच पाहिजे. आपल्या घरात बघा, जर पितृदोष असेल तर आपल्या घरातील अचानक व्यक्ती वारतात, ॲक्सिडेंटमध्ये असेल किंवा कोणी विहिरीत पडून पाण्यात जाऊन असे जेव्हा आपल्याला त्रास होत असतात, किंवा विवाह एखाद्याचा जमत नाही आहे किंवा जमलेले विवाह मोडत असतात, मूलबाळ न होणं, मुलांच्या शैक्षणिक प्रगती असेल किंवा नोकरी न लागणं, अशा एक ना अनेक अडचणी जेव्हा आपल्याला येत असतात तेव्हा तो प्रखर पितृदोषाचा परिणाम असतो. तर हे पितृ म्हणजे आपलेच पूर्वज असतात. ते आपण जेव्हा देवांची सेवा करतो त्यापूर्वी आपल्या पितरांची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे, हे गुरु माऊली वारंवार सांगत असतात. त्यासाठी आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आपल्याला जे पितृतुष्टीकारक स्तोत्र आहे त्याचं दररोज वाचन देवपूजेपूर्वी करायचं आहे. आणि ते वाचन करत असताना आपलं आसन हे नेहमी सेपरेट ठेवावं. जे फक्त आपण पितृस्तुती वाचतो ते आसन आणि देवपूजेचं आसन हे सेपरेट असावं. आणि ते वाचन केल्यानंतर आपल्याला आपले हातपाय सगळे स्वच्छ धुवायचे आहेत आणि मग देवपूजा करायची आहे. तर ही सेवा जर कोणी करत नसेल, नित्यसेवा पितरांची, तर उद्यापासून तुम्ही एकादशीपासून या सेवेला सुरुवात करू शकता. तर ही उद्याची एकादशी आहे. या दिवशी तुळशीची सुद्धा सेवा आपल्याला करायची आहे. तुळस ही विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते. त्यामुळे तुळशीच्या सेवेमुळे आपल्या घरातील अनेक दोष दूर होतात आणि महिलांनी तर विशेष करून तुळशीची पूजा करायला हवी. तर तुळशीची सेवा करा. त्याचबरोबर नित्यसेवेच्या पुस्तकातील पितृतुष्टीकारक स्तोत्र जे आहे त्याचं वाचन तुम्ही करा. 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र आहे त्याचंही वाचन तुम्ही दररोज करा. आणि महाराजांना विनंती करायची की जी ही सेवा मी करत आहे ही माझ्या माहेरच्या किंवा सासरच्या दोन्ही पितरांना समर्पित करत आहे, असं बोलायचं. कारण जेव्हा महिला एखादी लग्न करून येत असते तेव्हा माहेर आणि सासरचे दोन्हीही दोष तिला लागत असतात. त्यामुळे नेहमी पितृतुष्टीकारक स्तोत्राचं वाचन हे महिलांनी तरी आपल्या घरात करायला हवं. आणि ते दक्षिण दिशेला तोंड करून करायचं आहे. या पद्धतीने सेवा करा. आता ज्यांना ही सेवा नित्यसेवा जमत नसेल त्यांनी कमीत कमी 15 दिवसातील एकदा जी एकादशी पडते, म्हणजे महिन्यातील 2 एकादशी असतात, कोणत्याही एकादशीला आपल्या गुरुमाऊलींनी आपल्यासाठी भागवत ग्रंथ उपलब्ध करून दिलेला आहे. तर तो जो संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ आहे तर त्याचं वाचन तुम्हाला करायचं आहे. तर संक्षिप्त श्रीमद भागवत हा मोठ्या भागवत ग्रंथा इतकाच म्हणजे फायदा देणार आहे. आपल्याला मोठा भागवत ग्रंथ वाचणं शक्य नाही, यासाठी आपल्याला गुरुमाऊलींनी हा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ उपलब्ध करून दिलेला आहे. या ग्रंथाला कोणतेही वाचनाचे नियम नाहीत. दर एकादशीला तुम्हाला हा ग्रंथ वाचन करायचा आहे. फक्त तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या या ग्रंथांचं किंवा दिवसभरात कधीही जमलं तरी चालेल. फक्त आपल्या घरात मांसाहार होणार नाही आणि ब्रह्मचर्याचं पालन त्या दिवशी केलं जाईल याची काळजी सर्वांनी घ्यायची आहे. तर संक्षिप्त श्रीमद भागवत अतिशय अनुभव देणारा असा ग्रंथ आहे. तर सर्व सेवेकरी जे कोणी असतील, व्हिडिओ माझे पाहत असतील, त्यांना माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही अनेक उपाय सेवा करून थकला असाल तर महाराजांच्या सेवेसोबत एक वेळ देवांची सेवा कमी केली तरी चालेल, तर पण आपल्या पितरांची सेवा आपल्या हातून घडली पाहिजे. त्यामुळे अमावस्येला देखील बरेच जण श्री विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र किंवा जे 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र आहे ते करत असतात, किंवा पिंपळाला पाणी तिळाचं पाणी घालत असतात, तांदूळ तीळ मिक्स पाणी. तर पिंपळाची ही सेवा खूप प्रभावशाली मानली जाते पितरांच्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी. तर ज्यांना या सेवा करणं शक्य नाही त्यांना घरी बसल्या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ वाचणं नक्कीच जमेल. तर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ वाचायला कमीत कमी 1 तास लागतो.
तर त्या पद्धतीने बसा. एका बैठकीत आपल्याला या ग्रंथाचं वाचन करायचं असतं. हा फक्त याला एक नियम आहे. त्यामुळे एका बैठकीत वाचन करा. त्यापूर्वी जी त्यांना श्रीसूक्त, पुरुष सूक्त दिलेली आहे आणि जो विष्णू गायत्री मंत्र त्यात दिलेला आहे, ती सेवा करून नंतर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ वाचायचा आहे. तुम्ही दर महिन्यातील एका एकादशीला जरी वाचलात तरी तुम्हाला स्वतः अनुभव येईल. खूप फरक पडतो या सेवेमुळे. अनेक अडकलेली कामे मार्गस्थी लागतात. ही सेवा अनेक जण करत असतात. तर आता त्याचबरोबर मी विष्णू सहस्त्रनामाची ही सेवा पाठीमागे अपलोड केली होती, की ज्यांना काहीच जमत नाही त्यांनी विष्णू सहस्त्रनाम तरी एकदा दिवसातून वाचायला हवं. विष्णू सहस्त्रनामा वाचनामुळे आपल्या हातून जे काही पापं घडत असतात तर त्या पापांचं परिमार्जन होत असतं. विष्णू सहस्त्रनामानेही प्रखर पितृदोष कमी होतो. पिंपळाच्या वृक्षाखाली बसून जर विष्णू सहस्त्रनामाचं वाचन केलं तर कितीही आपल्या मागे प्रखर पितृदोष असेल तर तो कमी करण्याची ताकद ही विष्णू सहस्त्रनाम ग्रंथात आहे. तर आपल्या पिढ्यानपिढ्यांचा उद्धार संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ करत असतो असं साक्षात भगवान विष्णूंनी सांगितलेलं आहे, भागवत ग्रंथात दिलेलं आहे. त्यामुळे सर्वांनी जर तुम्हाला पितृदोष असेल, काही असे अनेक त्रास येत असतील की संतती आहे, नोकरी आहे किंवा घरात कोणतेही काम तुमचं मार्गस्थी लागत नाही, तर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं आवर्जून वाचन करा. तर या पद्धतीने सेवा करा. तसेच विष्णू गायत्री मंत्र, व्यंकटेश स्तोत्राचं वाचन एकादशीला करत जा. भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करा. तर ही अशी साधी सोपी माहिती होती. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.